आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। कल्याणमधील अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरण, आरोपी विशाल गवळीला पत्नीसह 7 दिवसांची पोलीस कोठडी। कल्याणमधील घटनेच्या निषेधार्थ नागरिकांचा कॅन्डल मार्च, नराधमाला फाशीची शिक्षा देण्याची आमदार सुलभा गायकवाडांची मागणी। 2 चिमुकल्या मुलींच्या हत्येनं राजगुरुनगर हादरलं, 54 वर्षीय नराधमाकडून चिमुकलींवर अत्याचार करून हत्या। पुण्यामधल्या राजगुरुनगर शहरामध्ये आज बंदची हाक, 2 चिमुकलींवरील अत्याचार आणि हत्येच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट, शहरातील सर्व व्यवहार आज बंद राहणार। आरोपीने दोन्ही मुलींचे मृतदेह पाण्याच्या बॅरेलमध्ये ठेवले होते। पुण्याचे एसपी पंकज देशमुख यांची माहिती, चिमुकल्या मुलांवर पालकांनी लक्ष देणं गरजेचं, एसपी पंकज देशमुखांचं आवाहन। मुलाच्या वया इतक्या तरुणाच्या अनैतिक संबंधामुळे पतीची हत्या, पुण्यामधल्या सतीश वाघ हत्या प्रकरणाला धक्कादायक वळण, पत्नी मोहिनी वाघसह 4 जण अटकेत। सतीश वाघ यांच्या पत्नीनंच हत्येची सुपारी दिल्याची धक्कादायक माहिती समोर, पत्नीला अटक। आरोपींना 30 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी, सतीश वाघ पुण्याचे आमदार योगेश टिळेकरांचे मामा। आमदार बालाजी किणीकरांच्या हत्येचा कट रचल्याच्या आरोपामध्ये 2 जण पोलिसांच्या ताब्यात, सूत्रांची माहिती, तर शिवसेनेच्याच दोघांना चौकशीसाठी समन्स बजावल्याची माहिती।